संतोष, साधारणतः विदर्भातनं आपण बघतोय की चित्र जे आहे ते पालटलेलं आपल्याला दिसून येत आहे. काँग्रेस ही मोठ्या संख्येनं त्या विदर्भातनं निवडून येताना दिसतीये. या सगळ्याचा नक्की कारण मीमांसा आपण कशी करू शकतो संतोष? प्रियदर्शनी, धन्यवाद. सर्वात महत्वाचं आहे की ही निवडणूक जर बघितली की ही निवडणूक फार वेगळी होती. महाविकास आघाडीला महाराष्ट्रामध्ये महाविजय मिळवला असं जरी म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण एनडीएला भारतामध्ये पूर्ण बहुमत जरी मिळालं असलं पण महाराष्ट्रामध्ये 30 जागा ज्या आहेत महाविकास आघाडीला मिळाल्या. यामध्ये विदर्भाचा फार महत्वाचा वाटा आहे आणि विदर्भामध्ये जर बघितलं 10 जागांपैकी बऱ्यापैकी फक्त नितीन गडकरींची जागा असेल किंवा अनु धोत्रेंची जागा असेल ही सोडली तर सर्वच्या सर्व जागांवर काँग्रेस ह्या मतदारसंघामध्ये विदर्भामध्ये जर बघितलं तर आणि जातीचं समीकरण फार महत्वाचं ठरलं. दलित, मुस्लिम आणि अदर बॅकवर्डचा हे मतदारसंघ हे काँग्रेसच्या पुन्हा एकदा बाजूने गेलं. एकी काळ असा होता की विदर्भामध्ये संपूर्णपणे काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता. मात्र मध्यंतरी काळामध्ये 10 ते 15 वर्ष नितीन गडकरींसारखे नेतृत्व तसंच देवेंद्र फडणवीस सारखं नेतृत्व उभारलं आलं आणि त्यानंतर ह्या मतदारसंघामध्ये विदर्भाच्या संपूर्ण पश्चिम विदर्भ असेल किंवा पूर्व विदर्भ असेल या संपूर्ण याच्यामध्ये भाजपने कब्जा केला होता आणि ह्या निवडणूक 2024च्या निवडणुकीमध्ये संपूर्ण चित्र पालटलंय. आणि यामध्ये जर नितीन गडकरींची सीट सुद्धा सुरुवातीला धोक्यात होती. मात्र नितीन गडकरींनी त्यांच्या कामाच्या जोरावर आणि वैयक्तिक त्यांचे रिलेशनमुळे ही निवडणूक जिंकलेली आहे. यामध्ये चंद्रपूरचा आपण उल्लेख नक्की करावा लागेल. चंद्रपूर निवडणुकीमध्ये सुधीर मुनगंटीवार जे आहेत यांचा खूप मोठ्या फरकाने पराभव झाला. सुधीर मुनगंटीवार एक भाजपचे ज्येष्ठ नेते आणि कॅबिनेट मंत्री असताना सुद्धा त्यांचा पराभव झाला. धानोरकर जे आहेत त्यांनी त्याचा पराभव केला. ही एक निवडणूक सुरुवातीपासूनच जे पहिल्या टप्प्यातली निवडणूक होती विदर्भामध्ये आणि तिथेच एक महाराष्ट्राला एक दिशा सुद्धा मिळाली. जर महाविकास आघाडीला चांगली दिशा मिळाली कारण तिथे ही सीट अगोदरपासूनच रेड झोन मध्ये गेली. ज्यावेळेस ही नरेंद्र मोदींची सभा पहिली चंद्रपूर इथेच झाली होती. खास करून ती जागा 19 मध्ये फक्त एकमेव महाराष्ट्रातली जागा जी आहेत काँग्रेसला ही चंद्रपूर मधनच मिळाली होती आणि तिथूनच सुरुवात खरी काँग्रेसची झाली. कारण ह्याच पहिली सीट जी होती ही सीट धानोरकर यांच्या मार्फत काँग्रेसच्या पारड्यात पडली आणि पूर्ण विदर्भ जर बघितलं 2-3 सीट जर जागा बघितल्या संपूर्ण विदर्भात काँग्रेसला यश मिळालं. दुसरी जागाचा उल्लेख नक्की करावा लागेल. ह्या जागेवर अमरावतीची जागा जी आहे अमरावतीची नवनीत राणा यांचा मोठ्या फरकाने पराभव झाला. नवनीत राणा जे एक भाजपच्या ब्रँड अँबॅसेडर म्हणजे होत्या त्या एकदम हिंदुत्व विषयावर तसं हनुमान चालीसा विषयावर संपूर्ण भारतभर त्या प्रसिद्ध झाल्या होत्या आणि ही सीट जी होती ही सीट सुद्धा हॉट झाली होती. नवनीत राणा यांचा पराभवाचे अनेक कारण असू शकतात कारण तिथं बच्चू कडूंचा एक फॅक्टर खूप महत्वाचा चालला आणि जातीचं समीकरण जर बघितलं तर जातीचं समीकरण अमरावतीमध्ये निश्चित जाणवलं. आणि दुसरं असं आहे की ह्या मतदारसंघामध्ये नवनीत राणांना भाजपमधनच विरोध होता की उमेदवारी देऊ नये. शेवटच्या दिवशी ज्या दिवशी फॉर्म भरायचा वेळ होती त्या दिवशीच नवनीत राणांचा भाजपमध्ये प्रवेश झाला आणि त्यांना ही तिकीट दिलं गेलं. त्यामुळे सुरुवातीपासून शिंदे गटाचा सुद्धा तिथे मोठा विरोध होता कारण आनंदराव अडसूळ हे सुद्धा इच्छुक होते उमेदवारीसाठी. ते गेले अनेक वर्ष खासदार होते आणि आनंदराव अडसूळ यांना उमेदवारी मिळावी अशी तिथं मागणी होती. शिंदे गट तिथे नाराज होता आणि या शिंदे गट नाराजचा फायदा काँग्रेसने घेतला आणि वानखेडे म्हणून जे उमेदवार आहेत ते मोठ्या मताधिक्याने निवडणूक झाले. बच्चू कडू यांनी दिनेश बुब यांना उमेदवारी देऊन एक प्रकारे एक वेगळी खेळी केली होती आणि या खेळीमुळेच जे आहेत की तिथं काँग्रेसचा विजय होऊ शकला आणि मतांचं विभाजन सुद्धा झालं. भाजपला जर बघितलं की नवनीत राणाचं आपल्याला माहिती आहे की नवनीत राणा मागच्या निवडणुकीत 2019च्या निवडणुकीमध्ये त्या ह्या लोकसभेच्या अपक्ष उमेदवार म्हणून होत्या आणि त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिला होता. त्याच्यामुळे महाविकास आघाडीचा त्यांना पाठिंबा होता. त्यामुळे ते निवडून आले होत्या. ह्यावेळेस त्यांना विरोध होत होता भाजपने तिकीट देऊन अपक्ष निवडणूक लढवावी असं एक होतं. दुसरं असं की ह्या निवडणुकीमध्ये अजून नवनीत राणांचे पती जे आहेत रवी राणा हे अनेक वादग्रस्त वक्तव्यांमुळे बच्चू कडू आणि त्यांचं जमत नव्हतं. त्यामुळे त्याचा जो फटका जो आहे तो बसलेला आहे. आणि असे अनेक मतदारसंघ जे रामटेकचा मतदारसंघ आपण बघितला तर त्याच पद्धतीचा आहे. अकोलाचा मतदारसंघ तुम्ही विदर्भाचा उल्लेख केला. अकोलाचा मतदारसंघाचा एक उल्लेख नक्की केला पाहिजे. प्रकाश आंबेडकर जे आहेत
म्हणजे महाविकास आघाडीमध्ये जाणार होते, मात्र ते ऐन वेळेत गेले नाहीत. जागांचा तिढा जो होता तो सुटला आणि प्रकाश आंबेडकरांनी वंचित आघाडीमार्फत ते स्वतः सर्वेसर्वा आहेत आणि त्याचे अध्यक्ष आहेत. अकोल्यामध्ये ते उभे राहिले आणि तिथे सुद्धा त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. वंचित आघाडीला महाराष्ट्रामध्ये एकही जागा मिळाली नाही, हे सर्वात महत्वाचं आहे. आणि दुसरं असं की तिथे काँग्रेसला थेट मदत झाली अकोल्यामध्ये. अ, अ, जे अकोल्याचं जे मतदारसंघ होतं सुरुवातीपासून भाजपचा बालेकिल्ला होता. भाजपचे जे उमेदवार होते त्यांचा सुद्धा तिथं पराभव झाला आणि अकोल्यामध्ये जर बघितलं की वंचित आघाडीची जी ह्या वेळेस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक मतदारसंघामध्ये वंचित आघाडीचे उमेदवार उभे केले होते. तिथे भाजपला असं वाटत होतं की वंचित आघाडीच्या ज्या टफ ज्या निवडणुका होत्या, ज्या लढाया ज्या होत्या म्हणजे खास करून विदर्भ असेल, मराठवाडा असेल, पश्चिम महाराष्ट्र असतील किंवा मुंबईचा प्रांत जो असतो, हा आंबेडकरी विचारांचा, चळवळींचा मतदार जो आहे, जो काठावरचा मतदार आहे, हा काठावरचा मतदार भाजपकडे वळेल आणि जे मतांचं डिव्हायडेशन जे असेल, त्या मतांचा डिव्हायडेशनचा फायदा हा भाजपला, महायुतीला होईल असं वाटत होतं. मात्र अनेक ठिकाणी ह्या मतांचा कुठेही फायदा झाला नाही. हे थेट मतं जे आहेत काँग्रेसच्या म्हणजे महाविकास आघाडीच्या पारड्यात गेले आणि त्याचा फटका जो आहे तो महाविकास आघाडीला बसला. विदर्भाचं हे संपूर्ण चित्र करत असताना मतांचं विभाजन हा हा एक फार महत्वाचा फॅक्टर झाला. सुरुवातीपासूनच जो मुद्दा उपस्थित झाला होता, ह्या मुद्द्याकडे जो संविधान बदल जो होणार होता, ह्या प्रकारचा प्रचार महाविकास आघाडीकडनं, खास करून इंडिया आघाडीकडनं परफेक्ट झाला होता आणि त्याचा मुळाशी गेला होता आणि त्याला भाजपला काउंटर करताना सुद्धा खूप अडचणी आल्या आणि शेवटपर्यंत हा मुद्दा राहिला. म्हणजे नरेंद्र मोदी यांना बऱ्याच प्रत्येक सभेमध्ये त्याचा उल्लेख करावा की आम्ही संविधान बदलणार नाही आणि त्याचा कुठेतरी लोकांमध्ये सुद्धा एक वेगळा मेसेज गेला आणि त्याचा फटका जो आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, विदर्भामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये बसला. विदर्भाची मी पुन्हा एकदा उल्लेख करतो. विदर्भामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 2019 मध्ये फक्त भाजपला एकच जागा होती, ती धानोरकर यांच्या मार्फत होती आणि ती जागा ती एकच जागा होती आणि आज जर बघितलं तर ते उलट झालं. डबल अंकी 13 जागा ज्या आहेत काँग्रेसला मिळाल्या आणि यामध्ये अजून एक सर्वात महत्वाचं की ह्या निवडणुकीमध्ये सर्वाधिक फायदा जर कोणाला झाला असेल तर काँग्रेसला झाला. काही न करता काँग्रेसला फायदा झाला. ठाकरे गटाचा जे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं जे मतांचं जे बऱ्याचदा शिवसेना आणि भाजप ज्यावेळी एकत्र युती होती त्यावेळेस जर आपण बघितलं त्यांचा रेशो एकत्र लढत असताना हा चांगल्यापैकी होता आणि दुसरं असं की भाजप आणि शिवसेना युती म्हणजे जी मेन शिवसेना होती ही एकत्र शिवसेना होती. भाजप आणि शिवसेना एकत्र असताना सर्वाधिक जागा 42 ते 40च्या प्लस ते कायम राहिले. मात्र इथे जे शरद पवारांनी जी 2019 मध्ये जे शिवसेनेला जे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना ज्यावेळेस मुख्यमंत्री पद दिलं तिथूनच युतीला खरा सेन लागला आणि ह्या युतीचा फायदा शरद पवारांनाही झाला आणि काँग्रेसला सर्वाधिक झाला. काँग्रेसला नवऊर्जित अवस्था निर्माण झालेली आहे. कारण हे सगळं चित्र जर बघितलं एकटा काँग्रेस करू शकत नव्हतं. तसं बघितलं तर काँग्रेसने फार मेहनत जी आहे ह्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये घेतलेली नाहीये. खूप कमी सभा ज्या आहेत राहुल गांधी यांच्या झाल्या, प्रियंका गांधी यांच्या झाल्या. मात्र काँग्रेसला बळ खरं मिळालं ते उद्धव ठाकरे आणि शरद पवारांमुळे काँग्रेसच्या ह्या जागा ह्या वाढलेल्या आहे हे सर्वात महत्वाचं आहे. त्याच्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काँग्रेसला एक नवजीवन मिळालं आणि कुठेतरी नवजीवन एक पालवी जी असते एका झाडाला ती काँग्रेसला मिळाली आणि त्याचा फटका सर्वाधिक जास्त खास करून जर बघितलं तर भाजपला बसलाय आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या जागा सुद्धा जास्त लढल्या होत्या. मात्र त्यांना खूप कमी जागा मिळाल्या. फक्त 9 जागांवर समाधान मानावं लागलं. हा सुद्धा चिंतनाचा विषय कदाचित मला असं वाटतं, की उद्धव बाळासाहेब ठाकरे सुद्धा हा चिंतनाचा विषय करतील, की आपल्या जागा, आपली जी मेहनत जी आहे, खरी त्याची मेहनतीचं सगळं फळ जे आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मिळालं, हे नाकारता येत नाही. विदर्भाचा आपण विचारलं, विदर्भाचा विचार करत असताना ह्या इथे जे संपूर्ण मतं जे आहेत, हे मतं डिव्हाईड झालेत आणि ह्या मतांचा परिणाम काँग्रेसला फायदा झाला आणि भाजपला सर्वाधिक तोटा जो आहे तो झाला. मला असं वाटते ते सुद्धा आत्मचिंतन करतील आणि ह्या आत्मचिंतनातून ते धडा घेतील आणि कुठल्याही पक्षाला म्हणजे आपणच सर्व आहेत असं जे भाजपला वाटत होतं ते आता राहणार नाही. कारण येणारी विधानसभामध्ये त्याचा विचार करावा लागेल. शिंदे गट जे आहेत त्यांनी कमी जागा लढवल्या मात्र त्यांना सुद्धा 7 जागा मिळाल्या हे नाकारता येणार नाही. उलट भाजपपेक्षा त्यांची स्ट्राईक रेट जे आहे बघितलं तर शिंदे गटाचा स्ट्राईक रेट जास्त आहे. अजित पवार गटाची एकही जागा विदर्भामध्ये आली नाही. मात्र शिंदे गटाचा प्रवेश विदर्भामध्ये झालेला आहे. हा एक महत्वाचा विषय प्रियदर्शिनी.